गाजवली. वासिम शेख मैदानावरती आलेत. अजून एक टेनिस क्रिकेटचा मोठा खेळाडू मैदानावरती आलाय. वासिम शेख आणि त्यांच्या साथीला जोडले गेलेत महेश नानगुडे बॅटिंग साठी आलेत. पाहूया कशा प्रकारे इथे मात्र बॅटिंग करतील वासिम शेख यांचा खेळ आपण पाहत आलोय. टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून एक बाहुबली षटकार लगावण्यासाठी हा खेळाडू ओळखला जातो. एक अष्टपैलू ऑलराऊंडर खेळाडू. त्याचबरोबर आपण स्क्रीन वरती पाहतोय पप्पू रामगुडे, अविनाश रामगुडे यांना कित्येक वेळानंतर या खेळाडूला आपण पाहतोय. कित्येक मैदान ज्यांनी गाजवली, 1 हँड्रेडली मॅच ज्यांनी जिंकवली तेच पप्पू रामगुडे या मैदानावरती खेळताना दिसतील. बाजा असतील यांसारखे सुपरस्टार खेळाडू कृष्णा सातपुते हे देखील BS स्पोर्ट्स संघामध्ये आहेत. सामन्याला सुरुवात होते. मोठ्या मॅचला सुरुवात जाते. BS सुपरस्टारच्या विरोधात आहे मृत्युंजय पुणे. दोन माताबर संघ इथे मात्र एकमेकांशी लढताना दिसतील. ही मोठी मॅच आहे आणि याच मोठ्या मॅच मध्ये मोठे खेळाडू इथे मात्र खेळताना दिसत आहेत. ही मॅच MJ चषकाची मॅच ही जी आहे ती वटारवासियांसाठी एक मोठी मॅच रंगली जाते. हमराज मृत्युंजय पुणेचा संघ एक मोठा संघ. आपण या संघाला कित्येक मोठमोठ्या टुर्नामेंट मध्ये पाहत आलोय. आज आहे ती मिळवली जाते आणि त्याचबरोबर संघाचं जे खातं आहे ते खुल्लं जात आहे. श्री गणेशा केला जातोय. एक मोठी मॅच, पहिली मॅच जर पाहायला गेली तर प्रेक्षकांची निराशा झाली पहिल्या मॅच मध्ये. नाना 11 अंबरनाथच्या संघाने निराशाजनक कामगिरी केली, परंतु ही मॅच नक्कीच डोळ्याची पारणं फेडणारी मॅच असेल. चांगला फटका इथे मात्र सजवला गेलाय. कुदून काढलाय फटक्याला. एकेरी धाव, फंबल झाले क्षेत्ररक्षक, तोपर्यंत धावा मिळवल्या जात आहेत. अजून एक धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड केली जाते. सागर चांगली गोलंदाजी पाहायला भेटते. सागर यांच्या विरोधात बेस्ट वर्सेस बेस्ट ही लढत पाहायला भेटते. सागर यांच्या विरोधात आता मात्र वासिम शेख हल्लेबोल करण्यासाठी सज्ज झालेत. या खेळाडूचा खेळ आपण नक्कीच वासिम शेख युट्यूब वरती आपण टाकलं तर नक्कीच या खेळाडूची बॅटिंग आपण पाहाल युट्यूबच्या माध्यमातून. हा चेंडू नक्कीच करा ब्लाइंड पाहायला भेटते. एक्स्ट्रा धाव जी आहे ती इथे मात्र बहाल केली जाते. एक्स्ट्रा धाव जी आहे ती इथे मात्र बहाल केली जाते. एक्स्ट्रा धावेने संघाची धावसंख्या जी आहे ती जाऊन पोहोचले 3 धावा फलकावरती. वासिम शेख नक्कीच थोडस जगडावं लागतंय वासिम शेखला देखील, कारण का ही लढत जी आहे ती बेस्ट वर्सेस बेस्ट लढत आहे. चांगली गोलंदाजी होते, तितकी चांगली फलंदाजी देखील होताना दिसेल. यानंतर वासिम शेख थोडस जर पाहायला गेलं तर झगडतायत, परिस्थितीचा अंदाज घेत आहेत, परंतु त्यानंतर लवकरच कमबॅक केला जाईल वासिम शेखच्या माध्यमातून, यात शंका नाहीये. मोठ्या मॅचचा हा मोठा खेळाडू म्हणून ओळखलं जातं. एक मोठं नाव आहे टेनिस क्रिकेटमध्ये. ओहो, या चेंडूवरती मोठा मासा गळायला लागलाय. वासिम शेख बॅक टू द पॅव्हेलियन. वासिम शेख षटकार आणि चौकारांचा बादशाह म्हणून ज्यांना ओळखलं जातं, याच फलंदाजाला इथे मात्र जेरबंद केलं जात आहे. सागर, कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचं. चांगली गोलंदाजी आणि याच गोलंदाजीमध्ये फसताना देखील दिसलाय.
तो म्हणजेच वासिम शेख. मोठा मासा इथे मात्र गळाला लागलाय आणि या मासेचं नाव आहे वासिम शेख. नाम तो सुना ही होगा. आपण कित्येक वेळा वासिम शेख यांना 5 चेंडू 5 षटकार, 6 चेंडू वरती 6 षटकार अशी रेकॉर्ड वासिम शेखच्या नावावरती होते, परंतु या सामन्यामध्ये मोठी कामगिरी करू शकले नाहीयेत. परंतु न्यू बॅटर मैदानावरती मनोज मैदानावरती आलेत. पाहूया कशा प्रकारे इथे मात्र सामना करतील सागर यांच्या तुफानी गोलंदाजीचा. इथे मात्र चांगला फटका केला गेलाय. क्षेत्ररक्षण थोडस खराब झालाय कृष्णा सातपुते यांच्या माध्यमातून. तोपर्यंत एक धाव जी आहे ती कंप्लीट केली जाते. एकेरी धावांनी संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या धावून पोहोचल्या 4 धावा फलकावरती. 4 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. अजूनही तुफानी पारी पाहायला भेटत नाही आहे, कारण का कडवा आव्हान आहे. गोलंदाज जेवढे ताकदीचे आहेत तेवढेच फलंदाज तितक्या ताकदीचे आहेत. म्हणजेच बेस्ट वर्सेस बेस्ट लढत ही पाहायला भेटणार आहे. युवा खेळाडूंना या खेळाडूंकडून खूप काही शिकण्यासारखं आहे आणि त्याचमुळे युवा खेळाडूंनी हा खेळ जो आहे तो पाहायचा आहे. या चेंडूवरती देखील फटका फसलाय. हो, आपली कामगिरी चोख बजावली आहे. चांगली गोलंदाजी होताना दिसते इथे मात्र सागर याच्या माध्यमातून. चेहरे क्रीम पावडर से नहीं काबिलियत से चमकते हैं. काबिलियत आपली दाखवली जाते आहे ती म्हणजेच सागर यांच्या माध्यमातून षटक प्रति पाहायला भेटला. सागर यांच्या माध्यमातून धावा ज्या आहेत त्या रोखल्या गेल्या. 4 धावा फलकावरती. पहिल्या षटकाची इथे मात्र सांगता झाली. पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर एक चेंडू जो आहे तो निर्धाव टाकला गेला. 2 फलंदाजांना माघारी परतवलं आणि 4 धावा खर्ची देखील केल्या गेल्या. न्यू बॅटर मैदानावरती आले तर ऋतिक. गोलंदाजीसाठी आले तर सागर यांच्या पावलांवरती पाऊल टाकण्यासाठी समीर देखील सज्ज होताना दिसत आहेत. पहिल्याच षटकामध्ये 2 धक्के दिलेत मृत्युंजय पुणे संघाला. अमराज 11 मृत्युंजय संघ एक तगडा संघ दादा संघ आणि त्याच दादा संघाच्या विरोधात इथे मात्र बीएस सुपरस्टार नावाप्रमाणे इथे मात्र सुपर कामगिरी केली जाते. बीएस सुपरस्टार संघाच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये सागर यांची पाहिली. आता मात्र दुसरं षटक घेऊन आले तर विश्वास दाखवला जातोय समीर यांच्यावरती. कशा प्रकारे गोलंदाजी करतील समीर. हा सामना जो आहे तो 5 षटकांचा राहील याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. नाणेफेक जिंकली बीएस सुपरस्टार संघाने आणि त्यानंतर माफ करा अभि गोलंदाजीसाठी आलेत. अभियाचा पहिला चेंडू. हो, तोफेच्या गोळ्याला इथे मात्र सामोरं जावं लागतंय. चांगला चेंडू इथे मात्र टाकला जातोय. मनोज थोडस जर पाहायला गेला तर झगडताना दिसत या मॅच मध्ये. चांगली गोलंदाजी. पहिला चेंडू इथे मात्र आत्मविश्वासाने बदलेला हा चेंडू टाकला गेलाय. अभि यांच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी. पहिल्या चेंडूवरती आत्मविश्वास पाहायला भेटलाय. म्हणजेच कडवं आव्हान बीएस सुपरस्टारने दिलंय हमराज मृत्युंजय पुणे संघाला. ओहो, हा देखील चेंडू डोळ्याची पापणी लवते ना लवते तोपर्यंत यष्टी रक्षक पप्पूराम गुडे यांच्या हातावरती विसावताना दिसतोय. चांगली गोलंदाजी. नक्कीच मित्रांनो, गोलंदाजी आवडली असेल तर थोड्याशा टाळ्या देखील होऊन जाऊ देत. चांगली गोलंदाजी. प्रेक्षकांची मन जिंकण्याचं काम इथे मात्र केलं जात आहे आणि त्याचबरोबर कौतुक देखील करावं लागेल बीएस पाटील यांचा देखील, कारण का एक चांगली संघबांधणी केली आणि वटारवासियांना एक सुखद धक्का दिला. कृष्णा सातपुते यांना देखील या मैदानावरती आणलं देखील गेलं. त्यांच्या माध्यमातून त्यांचं देखील मंडळ नक्कीच ऋणी राहील, कारण का अशा मोठ्या खेळाडूंचा खेळ आपण फक्त युट्यूब द्वारे पाहत आलोय. आणि याच एमजे चषकाची शोभा देखील या मोठ्या खेळाडूंमध्ये वाढली आहे. नावाची चर्चा देखील होते. अश्वमेध स्पोर्ट्स आयोजित एमजे चषक 2024. धावसंख्या मात्र स्थिरावली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 5 धावा फलकावरती.
आतापर्यंत टाकले 3 चेंडू आणि या 3 चेंडूंमध्ये धावा खर्च केल्या गेलेत 1, म्हणजेच आव्हान पहा किती कडवा आहे. परंतु या आव्हानाचा सामोरा जाण्यासाठी फलंदाज ऋतिक देखील सज्ज झालेत. ओहो, चांगला चेंडू इथे मात्र आकुर टप्प्याचा चेंडू आणि या चेंडूवरती थोडस जर पाहायला गेला तर गती कमी होती आणि याच चेंडूवरती थोडस फसताना दिसतायत, स्ट्रगल करताना दिसतायत ऋतिक. चांगली गोलंदाजी नक्कीच वारंवार इथे मात्र जर पाहायला गेलं तर बीएस सुपरस्टार संघाने सुपर कामगिरी केली आणि अपोजिट संघाला अमराज मृत्युंजय पुणे संघाला जखडून ठेवलाय. परंतु हा संघ तितक्याच ताकदीचा संघ आहे आणि याच सिच्युएशन मधून कसं बाहेर पडावं या संघाला माहिती आहे. कोंडीत सापडलाय, चक्रव्यूह मध्ये सापडलाय आणि या चक्रव्यूह मधून आता मात्र बाहेर पडण्यासाठी इथे मात्र उत्तर शोधावी लागतील ऋतिक आणि त्याचबरोबर मनोज यांना. हे दोन्ही फलंदाज तेवढ्याच ताकदीचे आहेत परंतु गोलंदाज देखील तितकेच मातब्बर आहेत. कडवं आव्हान दिलं जात आहे अभि यांच्या माध्यमातून देखील कौतुक करावं लागेल. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी. ओहो, चांगला चेंडू इथे मात्र टाकलाय परंतु पंचांनी दिली आहे टायटॅनिक पोज. एक्स्ट्रा धाव, नक्कीच एक्स्ट्रा धाव जे आहे ती इथे मात्र बहाल केली जाते. एक्स्ट्रा धावाने संघाची धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचल्या 6 धावा फलकावरती. ही मॅच नक्कीच लोअर स्कोरिंगची मॅच होणार आहे परंतु ही मॅच शेवटच्या चेंडू पर्यंत जाईल या शंका नाहीये. कारण का मिस्टर परफेक्टनेस संदेश पार्टे दुसऱ्या ऍक्शन मध्ये देखील दिसतील. आपण पाहत आलोय संदेश पार्टेंचा देखील खेळ. पुणेचा हा सुपरस्टार यानंतर नक्कीच आपल्याला या मैदानावरती दिसेल. या चेंडूवरती आखूड टप्प्याचा चेंडू चांगल्या प्रकारे खेळून काढलाय. एकेरी धाव फंबल झाले क्षेत्ररक्षण तोपर्यंत चितेच्या जपळाने 2 धावा देखील पूर्ण केल्या जात आहेत. या धावा ज्या आहेत त्या नक्कीच रोखावे लागतील कारण का एक धावेचं मोल या मॅच मध्ये महत्वाचं असणार आहे. आणि या षटक देखील संपलाय. 2 षटकाची सांगता झाली आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा जाऊन पोहोचल्यात 8 धावा. यस डीजे. गोलंदाजीसाठी आलेत कोल्हापूरचा अजून एक दर्जेदार गोलंदाज शुभम माने गोलंदाजीसाठी. ओहो, पहिला चेंडू थोडासा एक्स्ट्रा धावा देऊन जातोय. नक्कीच यानंतर कमबॅक केला जाईल. पहिले 2 षटक जे आहेत ती अप्रतिम टाकली गेली आहेत. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या फक्त 4. दुसरं षटक तितकंच पावलांवरती पाऊल टाकलं गेलं अभि यांच्या माध्यमातून. त्यांनी देखील धावा दिल्या 4. चांगली गोलंदाजी पहिल्या 2 षटकामध्ये पाहायला भेटली परंतु तिसरा षटक हे देखील चांगलं पाहायला भेटलंय. ओहो, काय चेंडू टाकलाय. विजय पावले यांची आठवण करून देणारा हा चेंडू ठरला कारण का कालच्या दिवसामध्ये देखील विजय पावलेने देखील अशाच प्रकारे गोलंदाजी केली, घातक गोलंदाजी केली आणि अपोजिट संघाला नामहरण करून सोडलं. हीच गोलंदाजी तितकीच ताकद या गोलंदाजामध्ये देखील दिसते. शुभम माने चांगली गोलंदाजी. कोल्हापूरचा अजून एक दर्जेदार गोलंदाज. लेदर बॉल क्रिकेट नक्कीच आहे या खेळाडूंना देखील खेळला गेलाय आणि चांगली गोलंदाजी देखील होताना दिसते. एमजे चषकामध्ये देखील आपली छाप सोडते आणि वटारवासियांच्या मनामध्ये देखील आपला सॉफ्ट कॉर्नर इथे मात्र पाहायला भेटतोय. थोडा जर पाहायला गेला तर हमराज मृत्युंजय पुणेचा संघ कोंडी सापडलाय आणि ही कोंडी करून ठेवली आहे ते म्हणजे बीएस सुपरस्टार संघाच्या गोलंदाजांनी.
पुन्हा एकदा हो हा गोकणारी गोलंदाजी आवडली असेल तर वटारवासिया थोड्याशा टाळ्या देखील होऊन जातात या गोलंदाजीसाठी. हा गोलंदाज आपल्याच परिसरातील कोल्हापूरचा हा सुपरस्टार आहे आणि चांगली गोलंदाजी देखील करताना दिसतोय. दर्जेदार गोलंदाजी अचूक टप्पा राखला जातोय आणि याच अचूक टप्प्यामध्ये थोडस झगडताना दिसत आहेत. या चेंडूवरती हल्ला बॉल केलाय, प्रॉपर टायमिंग, बीच में चलाया बल्ला, क्या खूबसूरत शॉट आहे. अप्रतिम शॉट, बॅट आणि बॉलचा संपर्क झाल्यानंतर धावा लिहिल्या गेल्या तब्बल 6. चांगली बॅटिंग, प्रॉपर टायमिंग पाहायला भेटलं, विश्वास पाहायला भेटला फटक्यांवरती. महत्वाची गोष्ट विश्वास ही महत्वाची आहे आणि आता मात्र विश्वासाने बॅटिंग केली जाते. फलंदाज शुभम याच्या माध्यमातून चांगली बॅटिंग पाहायला भेटते. इथे मात्र हल्ले बोल केले जात आहेत अपोजिट संघाच्या गोलंदाजावरती. हा चेंडू देखील तितका सोपा नव्हता परंतु फटका तितकाच देखणा पाहायला भेटलाय. हमराज मृत्युंजयचा संघ कमबॅक करताना दिसतोय. कोंडी इथे मात्र फोडून काढली जाते. शुभम मानेवरती इथे मात्र हल्ले बोल केले जात आहेत. पहिले 2 चेंडू जे आहेत ते अप्रतिम टाकले होते शुभम माने यांनी, परंतु या चेंडूंवरती आक्रमक झाले. इथे मात्र शुभम हा देखील फलंदाज शुभम आहे. शुभमच्या विरोधात शुभम अशी ही लढत पाहायला भेटते. एका बाजूला कोल्हापूरचा सुपरस्टार गोलंदाज शुभम माने तर त्यांच्या विरोधात शुभम. आता जो चेंडू गेलाय तो स्वयंसेवकांनी प्लीज आणून द्यायचा आहे लवकरात लवकर. आखूड टप्प्याचा चेंडू वेग बंदात पाहायला भेटला आणि याच वेगावरती स्वार झालाय हा गोलंदाज आणि जकडून ठेवलं जात आहे. बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 षटकार आल्यानंतर थोडस कमबॅक पाहायला भेटतोय गोलंदाजच्या माध्यमातून. हे षटक थोडस जर पाहायला गेलं तर धावा देऊन जाणार षटक ठरलंय आणि या षटकामध्ये थोडस कमबॅक करण्याचं काम देखील अमराज मृत्युंजय पुणेच्या संघाने केलंय. चांगला चेंडू टाकलाय. या चेंडूवरती पाहूया किती धावा लिहिल्या जातील. एका धाव तर पूर्ण केले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, रनआउटचा कचरा, सायरन वाजलाय आणि पंचांचं बोट आकाशाला. फलंदाज बॅक टू द पॅव्हेलियन. बारक्या मुलांनी जो मैदानावरती आले तर विशाल मैदानावरती आले. पाहूया कशा प्रकारे इथे पत्र कामगिरी केली जाईल. नावाप्रमाणे विशाल कामगिरी करण्याची ही वेळ आली आहे. पाहूया कशा प्रकारे ही जी कोंडी आहे ती फोडली जाईल. परंतु एका बाजूने हल्ले बोल केले जात आहेत शुभम यांच्या माध्यमातून. गोलंदाजीसाठी पाहूया कोण येत आहे. सलीम आलेत गोलंदाजीसाठी. वैयक्तिक पहिलं आणि संघाच्या वतीनं 4थं आणि महत्वाचं षटक घेऊन आले सलीम. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 22 धावा फलकावरती. ही मॅच जी आहे ती लोअर स्कोरिंगची मॅच होणार यात शंका नाहीये. ओहो काय चेंडू टाकलाय. जेवढ्या ताकदीने चेंडू टाकला तेवढ्या ताकदीने येतो मात्र फटका सजवला गेला. थँक्यू टू दे. धावसंख्या जी आहे ती जाऊन पोहोचली आहे 23 धावा फलकावरती. ताकद या चेंडूवरती पाहायला भेटली होती शुभम यांच्या माध्यमातून. परंतु जर पाहायला गेलं तर या चेंडूवरती एकाच धाव्यावरती समाधान मानावं लागतंय आणि थोडासा एक्सपिरियन्स जो आहे तो शेअर केला जातोय. पप्पू रामगुडे यांच्या माध्यमातून एक्सपिरियन्स आहे या खेळाडूला. कित्येक वर्ष आपण या खेळाडूला पाहत आलोय.
एक शांत दिसणारा हा खेळाडू आणि टेनिस क्रिकेटची सेवा देखील केली आणि प्रेक्षकांची मन देखील कित्येक वर्ष आज जिंकत आला खेळाडू। प्रदीर्घ काळानंतर या खेळाडूला आज मी पाहतोय चांगली फलंदाजी यांच्या माध्यमातून देखील पाहायला भेटले कित्येक वर्ष। एकेरी धावाले धावसंख्या जी आहे ती पुढे सरसवताना दिसते। 24 धावा फलकावरती लागल्या जात आहेत। चांगली गोलंदाजी इथे मात्र होतीये गोलंदाजच्या माध्यमातून। चांगला चेंडू टाकलाय या चेंडूवरती आडव्या बॅटने फटक्याला सजवलंय थोडंसं फंबल झाले क्षेत्ररक्षक तोपर्यंत एक जी धाव आहे ती कंप्लीट केली जाते। एकेरी धावने संघाची धाव संख्या धावून पोहोचली आहे ती म्हणजेच 25 धावा फलकावरती लागल्या जात आहेत। 25 धावा फलकावरती चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे। पीएस सुपरस्टार संघाची नावाप्रमाणे सुपरस्टार कामगिरी प्रत्येक गोलंदाजाने केली आहे। ओहो हा चेंडू देखील पाहिला गेला अप्रतिम चेंडू आणि या चेंडूवरती एकेरी धाव आले। चांगले क्षेत्ररक्षण तिथे झालंय क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून एक धाव कंप्लीट केली। दुहेरी धावेचा प्रयत्न झाला आणि 2 धावा देखील बघता बघता कंप्लीट देखील झाल्या। 2 धावेने संघाची धाव संख्या जी आहे ती जाऊन पोहोचली आहे 27 धावा फलकावरती। चौथं षटक नक्कीच महत्वाचं षटक आहे। हा जो सामना आहे तो 5 षटकांचा राहणार आहे याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे। चांगला चेंडू आहे खोदून काढलाय या चेंडूला सरळ बॅटने फटक्याला सजवलाय। चेंडू जातोय सर सीमारेषा बाहेर 4 धावेसाठी। किस्मत मौका देती है लेकिन मेहनत चौका देती है। मेहनत घेतली या चेंडूवरती आणि चौका देखील वसूल केला गेलाय फलंदाजच्या माध्यमातून। चांगली बॅटिंग ती पाहायला भेटते विशाल यांच्या माध्यमातून। आल्या आल्या आपले इरादे जे आहेत ती मात्र स्पष्ट केले जात आहेत। हा देखील चेंडू थोडासा जर बीस टाईप फटका पाहायला भेटलाय किती धावा देऊन जातील नक्कीच परंतु या चेंडूवरती आधीच्या चेंडूवरती जे चौकार लगावला त्याचं उत्तर दिलं जात आहे। शान शुक्ला हे देखील अजून एक मोठं नाव पाहूया कशा प्रकारे बॅटिंग केली जातील संधी मिळाली जर पाहायला गेलं तर संदेश पार्टे हे देखील चांगल्या प्रकारे बॅटिंग देखील करतात। जेवढी घातक यांची गोलंदाजी आहे तेवढीच घातक या खेळाडूची बॅटिंग देखील आहे। अजूनही धावसंख्या जी आहे ती जाऊन पोहोचली आहे 31 धावा फलकावरती लागल्या जात आहेत। 31 धावा जवळजवळ पाहायला गेलं तर या स्पर्धेतील निचांक धावसंख्या आतापर्यंत पाहायला भेटली आहे। या सर्व स्पर्धेतील निचांक धावसंख्या जी आहे ती 39 आहे। पाहूया या स्पर्धेमध्ये कितपत धावसंख्येमध्ये मजल मारली जाईल। गोलंदाजीसाठी आले तर अभि ज्यांनी दुसरं षटक टाकलं होतं तेच अभि पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी आले तर चांगली गोलंदाजी दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिली होती त्यांची धावा खर्ची केल्या होत्या 4 आणि त्याचबरोबर 4 चेंडू जे आहेत ते निर्धाव देखील टाकले गेले होते यांच्या माध्यमातून। तीच गोलंदाजी पेश केली जाते या 5व्या आणि अंतिम षटकामध्ये। चांगली गोलंदाजी पाहायला भेटली। पहिला चेंडू इथे मात्र दमदार टाकला गेला आहे या एकेरी धावेवरती इथे मात्र समाधान मानावं लागतंय। पंचांचा इशारा येतोय लेग बाईचा इशारा पंचाच्या माध्यमातून केला जातोय। एकेरी धाव नक्कीच एक धावेसाठी इथे मात्र झगडावं लागतंय संघर्ष करावं लागतंय आणि संघर्ष करावाच लागेल कारण का ही मॅच मोठी मॅच आहे सुपरस्टारांची ही मॅच आहे आणि त्यांच्या विरोधात आहे बीएस सुपरस्टारचा संघ आणि याच बीएस सुपरस्टार संघाने कडवा आव्हान दिलंय अपराज मृत्युंजय पुणे संघाला देखील। या चेंडूवरती फटका बसलाय मोठा फटका खेळण्याचा इरादा फसला आणि फलंदाज बॅक टू द पेव्हिलियन।
32 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. अजूनही संदेश पार्टे आले नाहीयेत मैदानावरती. न्यू बॅट्समन मैदानावरती आले. दत्ता पवार मैदानावरती आलेत बॅटिंग करण्यासाठी. उर्वरित काही चेंडू खेळण्यासाठी संधी मिळाले दत्ता यांना. दत्ता पवार पाहूया कशा प्रकारे बॅटिंग करतील. जर पाहायला गेलं तर धावसंख्या जी आहे ती रोखून धरली गेली. 32 धावा. अभि पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी केली जाते. दुसरं षटक अप्रतिम टाकलं गेलं होतं आणि त्याचमुळे पुन्हा एकदा याच गोलंदाजाला संधी दिली गेली आणि या चांगली गोलंदाजी देखील केली गेली. संधीचं सोनं केलं जात आहे. या चेंडूवरती इथे मात्र फर्निचर डिस्ट्रॉय केला जात आहे. बोल्ट इथं एक दोन दिवसामध्ये ग्रुप वरती सोडली जाईल. पुढचा चेंडू पुन्हा एकदा हॅट्रिक चेंडू. उसळी घेणारा चेंडू डायरेक्ट जातोय अतिरिक्त धावेसाठी. एक धाव. या एका धावेबरोबर संघाची धावसंख्या होती ती 33. सुंदर गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी गोलंदाज आबी. अतिशय सुंदर असा पटका ऑन द राईट डायरेक्ट चेंडू कोलवलेला आहे. ओव्हर द पॉइंट षटकार. जवळजवळ 27 पावलांचा रनअप. पुन्हा एकदा शॉर्ट पिच मध्ये चेंडू डायरेक्ट भिरकवलेला आहे. ओव्हर स्क्वेअर लेग षटकार. सलग 2 चेंडूवरती 2 षटकार खेच. मेन इन ब्लू कॅप अँड ऑरेंज शर्ट, ग्रीन शूज आकाश. थोडीशी रंगीन अशी पर्सनॅलिटी. पुढचा चेंडू पुन्हा खेळतो आकाश. पुन्हा एकदा शॉर्ट पिच मध्ये चेंडू होता आणि तिथे झेलचा चांगला प्रयत्न करण्यात आलेला आहे आणि सुंदर फिल्डिंग नक्कीच आपल्या संघासाठी. जवळजवळ 4 धावा वाचवल्या आहेत. षटकारचा चेंडू 2 धावेसाठी अडवून आपल्या संघासाठी 4 धावे वाचवल्याबद्दल प्रेक्षकांकडून शेखरक्षांसाठी टाळ्या होऊन जाऊ द्यात मित्रांनो.
आणि पप्पू रानमोडे दोन्ही अतिशय पॉप्युलर असे खेळाडू. आज सामना चालू होण्यासाठी बराच विलंब झालेला आहे. सामने पटापट घ्यायचे आहेत. प्रत्येक खेळाडूने कमिटी आणि अंपायर सर्वांनी सहकार्य करायचं आणि आजचे सामने वेळेत पूर्ण करायचे आहेत. वैयक्तिक पहिल्या संघासाठी पहिलं षटक घेऊन येतोय संदेश पहाटे. त्याचा सामना करतोय कृष्णा सातपुते. आपल्या वटारच्या या क्रीडांगणावरती या सर्व मोठ्या खेळाडूंचं पुन्हा एकदा सरसे स्वागत आहे. त्यांनी त्यांचा खेळ दाखवून प्रेक्षकांची मनं जिंकायची अशी अपेक्षा व्यक्त करतोय. पुन्हा एकदा संदेश पार्टी टू कृष्णा. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता. ऑफ साइडला कट करण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय कव्हरच्या दिशेमध्ये. एक धाव सुरुवात होते. संघाचे खातं उघडतंय. स्ट्राईक वरती येतोय पप्पू रानमोडे. मॅन इन व्हाईट कॅप पप्पू. पप्पूसाठी थोडीशी फिल्डिंग मध्ये चेंजेस करताना पुन्हा एकदा शॉर्ट पिच मध्ये चेंडू होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. हलक्या हाताने पुल करण्याचा प्रयत्न होता. संपर्क डायरेक्ट कीपर फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. डायरेक्ट जातोय डिक्लेअर झोन मध्ये. 2 धावा. म्हणावा तितका फायदा उठवता आलेला नाही या संघ चेंडूचा, पण 2 धावा मात्र निश्चितच या संघाच्या खात्यामध्ये ऍड होतात. अद्याप 3 चेंडूचा खेळ पूर्ण. 3 चेंडू मध्ये 3 धावा बनवण्यात यश आले. ते बीएस सुपरस्टार संघाला. पुन्हा एकदा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू. चेंडू डायरेक्ट जातोय आंब फाट्याच्या दिशेला. उत्तुंग षटकार. हुक आणि पुल पद्धतीचा हा फटका होता. दोन्ही शॉटचं मिक्सिंग म्हणावं लागेल. पुन्हा ओरपिच पद्धतीचे चेंडू डायरेक्ट जातोय कॅमेरामॅनच्या दिशेला. षटकार. चांगली सुरुवात करून देतोय पप्पू आपल्या संघाला. बीएस सुपरस्टार संघाचा हा खेळाडू.
पुन्हा एकदा ऑफसाइड ऑफ स्टंप हलक्यातून खेळून काढलेला आहे. पॉइंटच्या दिशेमध्ये मात्र जड्डू सारखी फिल्डिंग करतोय फिल्डर. रन घेण्यात मात्र अयशस्वी. याचबरोबर षटकाची समाप्ती होते. एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होती ती 15. वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरं षटक घेऊन येतोय तो शुभम. एमजे चषक 2024 भव्य रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आणि या क्रिकेट स्पर्धेसाठी फिल्डिंग रेस्ट्रिक्शन म्हणला तर फक्त सर्कलच्या बाहेर 6 खेळाडूंना मुभा दिली जाते. संघाची धावसंख्या झालेली ती 15. गोलंदाजी करतोय शुभम. शॉर्ट पिच पद्धतीचे चेंडू पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न होता. कृष्णा सातपुते यांच्या बॅटमधून. बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाही. पुन्हा एकदा उसळी घेणारा चेंडू. पंचांकडे एजची अपील करताना जोशाने कीपर ऋषी. आपण युट्यूबच्या माध्यमातून बऱ्याच ठिकाणी हा कीपर पाहिला असेल. अतिशय सुंदर खेळ असणारा हा कीपर ऋषी जोरे. स्वतः संघ मालक. पुन्हा एकदा चांगला चेंडू आणि या वाईट चेंडूवरती लगेचच रिव्ह्यूची मागणी केलेली आहे. रिव्ह्यू सक्सेसफुल. चेंडू वाईट नाहीये. चांगला रिव्ह्यू म्हणावा लागेल. पुढचा चेंडू पुन्हा एकदा पुल पद्धतीचा फटका आणि नक्कीच इथे चौकार खेचला जातोय. चेंडू पुन्हा एकदा सुंदर असा भिरकवण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. संपर्क डायरेक्ट कीपर के दस्तानो मी म्हणावं लागेल. या डॉट चेंडू बरोबर चांगलं कमबॅक करतोय तो शुभम. अद्याप या 5 चेंडूवरती फक्त एक चौकार खातोय. सुंदर गोलंदाजी शुभम कडून. अतिशय सुंदर असा फटका. षटकार फ्लॅटेड जवळजवळ 7 फुटावरून कृष्णा सातपुते ब्रँडेड फ्लॅटेड षटकार. षटकाराची उंची फक्त 7 फूट आणि त्याच्या मागचं कारण दोन्ही फॉर अ रिझन थाला. मिडल ऑफ द बॅट. बॅटोच्या मधोमध चेंडू घेतलेला आहे. लॉंग ऑफच्या दिशेला खणखणीचे षटकार खेचतोय.
कृष्णा. वैयक्तिक पहिलं संघासाठी तिसरे षटक घेऊन महेश आणि स्ट्राईक वरती पुन्हा एकदा येतोय पप्पू. एक लेफ्ट आर्म द्रुतगती गोलंदाज म्हणावं लागेल. पाहूया त्याच्या ऍक्शन वरून तर वाटतंय. वैयक्तिक पहिल्या संघासाठी तिसरे षटक घेऊन आलाय तो महेश. लेफ्ट हँड टू लेफ्ट हँड चायनामॅन पद्धतीचा चेंडू एपटलेस षटकार म्हणावं लागेल. खराब चेंडू शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू. आपल्या संघासाठी चांगली खेळी करताना पुढचा पुन्हा एकदा चेंडू घेऊन येतोय. आता मात्र फटका उत्तम पण नैसर्गिक अडथळ्यामुळे फक्त एकच धाव मिळण्यात यश येतोय. पुन्हा एकदा शॉर्ट पिच मध्ये चेंडू होता डायरेक्ट जातोय डीप कट पॉइंटच्या दिशेला आणि चांगली फिल्डिंग आणि अतिशय सुंदर असा थ्रो करतोय डीप पॉइंट वरून. नक्कीच 2च्या जागी एका धावेवरती समाधान मानावं लागतंय बीएस सुपरस्टार संघाला. स्ट्राईक वरती येतोय पुन्हा एकदा कृष्णा. एक अतिरिक्त धाव अवांतर चेंडू. या एक अतिरिक्त धावेबरोबर संघाची धावसंख्या 34. बॅटची हलकीशी कडा घेऊन चेंडू गेलेला आहे डीप मिड विकेटच्या दिशेला. चांगली फिल्डिंग पण यावी. थ्रो मात्र चांगला तितका नाहीये. नक्कीच 2 धावा घेण्यात यश मिळते ते बीएस सुपरस्टार संघाला. जिंकण्यासाठी अद्याप देखील 12 धावेची गरज. पुन्हा एकदा एक अवांतर धाव वाईड बॉल. एक कडक पंच प्रशांत पाटील. अतिशय सुंदर असा चेंडू. आता मात्र गुडलेंथ वरून कट होऊन डायरेक्ट जात होते किप्परच्या हातामध्ये. डॉट चेंडू. सुंदर असा फटका केलेला आहे कव्हरच्या दिशेमध्ये. चेंडू जातोय टप्पा टप्पा सीमा रेषा पार चौकार. आजूबाजूने कुजबुज येत आहे. आजच्या मॅचेस सगळ्या बघण्यासारख्या. खरंच आज अतिशय मोठे मोठे खेळाडू या ग्राउंड वरती उपस्थित आहेत. त्यामुळे वाटाच्या या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती मोठी अशी गर्दी.
वैयक्तिक पहिलं संघासाठी चौथं षटक घेऊन येतोय लोकेश. ग्लान्स पद्धतीचा फटका, पण डिक्लेअर झोन मध्ये एकच धाव. फटका सुंदर आहे, पण नैसर्गिक अडथळ्यामुळे एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. अजून या दिवसातील 3 मॅचेस शिल्लक आहेत. जरासा सामना फास्ट घ्यायचा प्लीज. पुन्हा एकदा शॉर्ट पिच मध्ये चेंडू डीप पॉइंट वरती, चांगली फिल्डिंग एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. आणि इथे प्रेक्षक वर्गाने कमिटीची जे काही लहान मुलं असतील त्यांनी चेंडू गेले गेले लगेच झुडकून देऊन घ्यायचा आहे. जो जास्त चेंडू आणेल त्याला कमिटीकडून सुंदर असा हेलिकॉप्टर, मात्र फिल्डरच्या डोक्यावरून टप्पा पडून जातोय. चौकार. आणि याच बरोबर हा सामना जिंकतोय बीएस सुपरस्टार हा संघ. तरी वाटारच्या सर्व प्रेक्षकांनी, कमिटीचे जे काही मेंबर्स असतील, लहान मुलं असतील,